NNMS exam important question subject नागरिक शास्त्र पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. पर्याय 1 आंतरराष्ट्रीय, पर्याय 2 राष्ट्रीय, पर्याय 3 राज्य, पर्याय 4 देश. उत्तर आहे पर्याय 2 राष्ट्रीय. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक आहेत. पर्याय 1 पंतप्रधान व मंत्रिमंडळ, पर्याय 2 राज्यपाल, पर्याय 3 परराष्ट्र मंत्री, पर्याय 4 राष्ट्रपती. उत्तर आहे पर्याय 4 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक आहेत. च्या 2 सभांना लोकसभा व राज्यसभा म्हणतात. पर्याय 1 संसद, पर्याय 2 कायदेमंडळ, पर्याय 3 कार्यकारी मंडळाच्या, पर्याय 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय 1 संसद. संसदेच्या 2 सभांना लोकसभा व राज्यसभा म्हणतात. भारतीय संसदेचे कनिष्ठ व पहिले सभागृह म्हणतात. 1 राज्यसभा, 2 लोकसभा, 3 राज्यसभा व लोकसभा दोन्ही, 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय 2 लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ व पहिले सभागृह लोकसभा म्हणतात. हे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. पर्याय 1 राज्यसभा, पर्याय 2 लोकसभा, पर्याय 3 विधान परिषद, पर्याय 4 यापैकी सर्व. उत्तर आहे पर्याय 2 लोकसभा. लोकसभा हे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. लोकसभेची मुदत व निवडणुका दर वर्षांनी होतात. पर्याय 1 3, पर्याय 2 7, पर्याय 3 5, पर्याय 4 प्रत्येक वर्षी. उत्तर आहे पर्याय 3 5. लोकसभेची मुदत व निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. लोकसभा हे देशातील चे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. पर्याय 1 समाजाचे, पर्याय 2 लोकांचे, पर्याय 3 अनुसूचित जातींचे, पर्याय 4 अनुसूचित जमातींचे. उत्तर आहे पर्याय 2 लोकांचे. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त एवढी असते. पर्याय 1 230, पर्याय 2 238, पर्याय 3 345, पर्याय 4 552. उत्तर आहे पर्याय 4 552. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 एवढी असते. समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करतात. 1 अँग्लो इंडियन, 2 वैज्ञानिक क्षेत्रातील, 3 क्रीडा क्षेत्रातील, 4 साहित्य क्षेत्रातील. उत्तर आहे पर्याय 1 अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेत करतात. भारतीय संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणजे होय. पर्याय 1 लोकसभा, पर्याय 2 राज्यसभा, पर्याय 3 विधानसभा, पर्याय 4 विधान परिषद.
उत्तर आहे पर्याय 2 राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा होय. राज्यसभेचे सदस्य रित्या निवडले जातात. पर्याय 1 प्रत्यक्ष, पर्याय 2 अप्रत्यक्ष, पर्याय 3 निवडणूक पद्धतीने, पर्याय 4 राष्ट्रपतींकडून. उत्तर आहे पर्याय 2 अप्रत्यक्ष. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या एवढी असते. पर्याय 1 552, पर्याय 2 250, पर्याय 3 238, पर्याय 4 240. उत्तर आहे पर्याय 2 250. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 एवढी असते. घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून एवढे सदस्य निवडून येतात. 1 238, 2 250, 3 12, 4 240. उत्तर आहे पर्याय 1 238. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून 238 एवढे सदस्य निवडून येतात. राज्यसभेमध्ये साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा व सामाजिक कार्यातील एकूण व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. पर्याय 1 13, पर्याय 2 12, पर्याय 3 15, पर्याय 4 20. उत्तर आहे पर्याय 2 12. राज्यसभेमध्ये साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा व सामाजिक कार्यातील एकूण 12 व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. Thanks for watching. Please like, share and subscribe for more videos.